आज आपण बनवणार आहोत ओले मटार आणि बटाट्याची भाजी। तर इथे मी घेतलेले आहे 1 वाटी भरून ओले मटार। 3 बटाटे आहेत जे मी सालीसकट घेतलेले आहे, स्वच्छ धुवून पाण्यात ठेवलेले आहेत चिरून, काळे पडू नये म्हणून। हे 3 बटाटे आहेत, थोडासा कढीपत्ता, 2 मीडियम साइजचे कांदे बारीक चिरलेले, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर। चला तर मग आता आपण मटार आणि बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया। हे पहा व्यूअर्स, इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे भाजीसाठी, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, आता टाकूया थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कांदा छान लालसर करायचा आहे आपल्याला। हे पहा आपला कांदा छान ब्राऊन झालेला आहे। तर इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। तर त्या मिरच्या आहेत ना, त्या फिक्क्या आहेत, तिखट नाही आहे। तर एक चव वेगळी यावी यासाठी मी 2 मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत। आता लगेचच आपण इथे टोमॅटो टाकायचा आहे। आता टोमॅटो छान मऊ होऊ द्यायचा आहे आणि टोमॅटो परततोय तोच आपण ह्याच्यात मसाले ॲड करायचे आहेत। तर मसाल्यांमध्ये मी इथे घेतलेले आहे 2 चमचे कांदा लसूण मसाला, 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे आपण ह्याच्यात ॲड करायचे आहे धण्याची पूड। हे पहा, तुम्हाला आवडत असेल तुम्ही याच्यात तुमचा कुठलाही घरगुती मसाला जो तुम्ही वापरत असाल तो ॲड करू शकता। हे पहा, मसाल्यांसोबत टोमॅटो देखील मऊ झालेले आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात आपले मटार, बटाटा। आता आपण हे छान असं परतून घेऊया। हे पहा, याच्यात मी थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी गरम मसाला पावडर टाकली आहे। अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 ग्लास पाणी। आता आपले मटार आणि बटाटा छान असा शिजवून घ्यायचा आहे। त्याच्या आधी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आपण हे पाणी आटवणार आहे तर मीठ त्यानुसारच टाका। तुम्ही ह्याच्यामध्ये पनीरच्या भाजीचा मसाला, सब्जी मसाला, कुठलाही मसाला वापरू शकता। मी इथे गरम मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर कलरसाठी टाकलेली आहे। आता आपण काय करायचं, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही भाजी छान अशी 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती। हे पहा, आता आपण झाकण ठेवूया। पूर्ण झाकण ठेवू नका, भाजी उतू जाऊ शकते, त्यामुळे थोडंसं झाकण उघडं ठेवा म्हणजे वाफ बाहेर जाईल। आता 10 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजवून घेऊ। जर तुमच्याकडे वेळ नसेल तुम्ही हाय फ्लेमवर पण शिजवून घेऊ शकता, पण चेक करा 5 मिनिटानंतर। जर पाणी आटलं तर भाजी खाली लागू शकते। हे पहा व्यूअर्स, आता आपले
10 मिनटं झालेले आहे. तर आता आपण आपली मटार आणि बटाट्याची भाजी चेक करूया. हे पहा, आता आपण बघायचं आहे की बटाटा जो आहे तो व्यवस्थित शिजला आहे की नाही. बटाट्याची फोड घ्यायची आहे आणि सुरीने बघायचं आहे. हे पहा, छान असा मऊ शिजलेला आहे आपला बटाटा. तर आता तुम्हाला ह्याच्यात रस आवडत असेल तर तुम्ही हा ठेवू शकता. हा रस जो आहे ना, हा भातासोबत खूप छान लागतो. जर तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ठेवा, नसेल आवडत तुम्ही पूर्ण पाणी आटवलं तरीही चालेल. आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं फक्त हे भाजी आपण, म्हणजे कोथिंबीरीची छान अशी चव येईल. 2 ते 3 मिनटं फक्त आता झाकून ठेवूया. हे पहा बस, इथे 2 ते 3 मिनटं झालेली आहेत. आता आपली भाजी तयार आहे. आता गॅस, आणि तुम्ही बघू शकता आपली छान अशी मटार आणि बटाट्याची मस्त भाजी तयार आहे. ही मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली मस्त अशी गरमागरम मटार, ओले मटार आणि बटाट्याची भाजी कशी दिसते ना, टेस्टी यम्मी. तर ही भाजी तुम्हीही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.